आणि नगर परिषदच्या शाळांमध्ये मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. का बरं कमी होत आहे? सत्ता दोन्ही पक्षांच्या हातात राहिली. महत्वाच्या दोन्ही पक्षांच्या हातात सत्ता राहत असताना जे कोणी नगराध्यक्ष बनले त्यापैकी बरेचशा लोकांच्या स्वतःच्या संस्था आहे नेत्यांच्या, आणि तेच अध्यक्ष होते नगर परिषदवर. नगर परिषदवर अध्यक्ष असताना सरकारकडून येणाऱ्या पैशामध्ये या शाळा सुधारू शकत होते. त्या शाळांमध्ये सुधारणा म्हटलं तर शिक्षकांवर लक्ष देऊन त्या शाळांमधला शिक्षणाचा स्तर वाढवू शकत होते. पण गत या 10, 12, 15 वर्षात कोणी असं पाऊल टाकताना दिसलं नाही. त्याच अगेन्स्ट तुम्ही आम्ही मत देऊन ज्यांना निवडून दिलेलं होतं अध्यक्ष बनवून, त्यांच्या स्वतःच्या संस्था मोठ्या मोठ्या झालेल्या दिसत आहे उमरेड शहरात. तिथं सगळ्या व्यवस्था आहे, तिथे स्क्रीन लागल्या, मोठ्या मोठ्या ग्राउंडच्या व्यवस्था झाल्या, तिथे शिक्षकांच्या व्यवस्था राहिल्या, सगळ्या खूप सुरळीत. इथं आम्ही तर नगर परिषदच्या शाळांमध्ये लाख रुपयाच्या वरचे शिक्षक आहे, सरकारकडून येणारा पैसा आहे. याच्या व्यवस्था का नाही वाढवू शकले? स्वतःच्या संस्था वाढवू शकले, आणि तुम्हीच अध्यक्ष असताना या संस्थेकडे का बरं लक्ष नाही दिले? जनतेने याही प्रश्नावर थोडस विचार करावा, कारण येणाऱ्या काळात 1 महिन्यानंतर आपल्याला मतदान करायचं. कोण कोण कामात होते, कोणी या शहरासाठी काम केले, कोणी नाही केले, स्वतःच्या संस्था वाढवण्यासाठी त्यांना हे झालं, आणि तेच स्वतः अध्यक्ष असताना या संस्था का नाही वाढला, हा एक खूप मोठा प्रश्न.